मुंबई नाका गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। मोबाईलवर रोख रक्कम हिसकावणाऱ्यांच्या मुंबई नाका पोलिसांनी केली अटक। दिनांक 11 जुलै 2024 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास फिर्यादी कलीमुद्दीन शेख हे पखाल रोड द्वारका नाशिक या ठिकाणी भाडे सोडल्यानंतर उभे असताना 3 इसमी अचानक येऊन त्यांनी फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ओप्पो कंपनीचा फोन व 2000 रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेऊन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते। त्याबाबत कलीमुद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक येथे दिनांक 16 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाने पोलीस अंमलदार समीर बालम शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी दुर्गेश सोमनाथ मुळे राहणार भाडा वसाहत निलगिरी बाग नाशिक हा द्वारका परिसरात येणार आहे। त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन दिनांक 16 जुलै 2024 रोजी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस अंमलदार नवनाथ हुगले, पोलीस अंमलदार गणेश बोरनारे यांनी द्वारका परिसरात सापळा रचून दुर्गेश मुळे यास ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे आणून अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। तसेच इतर साथीदारांची नावे सांगितल्याने त्यानुसार सदर गुन्ह्यात दुर्गेश मुळे यास दिनांक 16 जुलै 2024 रोजी रात्री अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला 12,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला व त्याचे सोबतचे साथीदार हे अल्पवयीन असल्याने सदर 2 विधी संघर्षित बालकांच्या पालकांना समज देण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक RV सोनार हे करत आहेत। दिनांक 11/7/2024 रोजी संध्याकाळी साधारण 1च्या सुमारास एक रिक्षा चालक भाडे सोडून उभा राहिलेला होता। तर त्याला अनोळखी 3 इसमांनी येऊन त्याच्याकडून मोबाईल आणि 2000 रुपये बळजबरीने हिसकावून घेऊन ते निघून गेलेले होते। त्या संदर्भाने पोलीस स्टेशन मुंबई नाका येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आमच्या DBच्या टीमने गोपनीय बातमी काढून त्यातील गेलेला माल आणि 3 आरोपी या तिघांनाही अटक करण्यात आलेले आहे। माल 100% रिकवर आहे आणि यातील 3 आरोपीपैकी 2 अल्पवयीन आहेत आणि एक मेजर आहे, त्याला मी अरेस्ट करून पुढील तपास आमचा चालू आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।